देवाची प्रिय मंडळी, तुम्हा सर्वांना ख्रिस्ताच्या प्रीतीत माझा सलाम. आणि आज मायवारच्या निमित्ताने वचनाची सेवा करण्याची संधी आपण मला दिलीत, त्यासाठी मी आपण सर्वांचे देवामध्ये धन्यवाद मानते. थँक्यू. जगी माऊली सारखे कोण आहे? जगी माऊली सारखे कोण आहे? तिचे जन्मांतरीचे ऋण आहे. असे ऋण ज्याला व्याज नाही, असं ऋण ज्याला व्याज नाही, या ऋणाशिवाय जीवनाला मोल नाही. या ऋणाशिवाय जीवनाला मोल नाही. तिच्या यातनांना अंत नाही, तिच्या प्रीतीला सीमा नाही. ती असते आई. आईसारखे या जगात मोल नाही. मायवारच्या सर्व मातांना हार्दिक शुभेच्छा. वचनाकडे वळण्यापूर्वी आपण प्रार्थना करूया आणि परमेश्वराजवळ आपलं अंतःकरण आपण समर्पित करूया. आपण आपले नेत्र बंद करूया. पवित्र पवित्र अत्यंत थोर माझ्या सेनाधीश परमेश्वरा, तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव असो. प्रभू, हा सुंदरसा दिवस तू आमच्या आयुष्यात सोडलास, आम्ही तुला धन्यवाद देणार आहोत. प्रभू, तुझे आभार मानत आहोत. प्रभू देवबापा, या मंडळीमध्ये तू मला आणलेला आहेस. तुझ्या वचनांची सेवा करण्याची तू मला संधी दिलीस. मी तुझी ऋणी आहे. त्याचप्रमाणे देवबापा, आजचे वचन, ज्या वचनाद्वारे तू या मंडळीची आमची भेट घेणार आहेस, ते वचन आमच्या अंतःकरणात रुजू दे. प्रभू, त्यासाठी आमचं अंतःकरण तू तयार कर. आमचे कान, आमचे नेत्र, आमचे विचार सर्व काही तुझ्या वचनाकडे लागू दे. प्रभू, तुझ्या सामर्थ्याने आम्हाला भर. तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे आम्हा सर्वांचा ताबा घे. आणि देव बाप्पा, माझ्या वाणीचा द्वार तू सांभाळ. माझ्या जिभेला तू स्पर्श कर प्रभू. आणि माझ्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द हा फक्त आणि फक्त तुझाच असू दे. धन्य थोर आमचा महान परमेश्वर, आमचा तारक प्रभू येशू ख्रिस्त, याच्या सर्व सामर्थ्यशाली, सर्वोच्च, अतुलनीय नावामध्ये ही प्रार्थना तुझ्या समोर सादर करत आहे. म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. पहिल्या शमूएलाच्या पुस्तकातील अध्याय 1 ते 20 वचन आपण वाचलेली. आणि यामध्ये हन्ना या स्त्रीचं व्यक्तिमत्व, तिचं जीवन उलगडण्यात आलेलं आहे. अनेकदा प्रत्येक वर्ष बायबल वाचन करत असताना ही स्त्री आपल्या भेटीस येते. हन्ना, मायवारच्या निमित्ताने आवर्जून हन्नाचा उल्लेख केला जातो, कारण तिला आदर्श माता असं म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच या पवित्र शास्त्रामध्ये, महत्वाच्या पुस्तकांमध्ये 2 अध्याय केवळ आणि केवळ हन्नासाठी प्रभूने योजलेले आहेत. देवाला धन्यवाद असो. हन्नाची कथा जर तुम्ही पाहिली तर अतिशय सोपी आहे, समजण्यास अतिशय सुबोध. एक धार्मिक कुटुंब. एल्काना हा तिचा पती, जो आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम करतो. त्याला 2 बायका, 2 पत्नी, एक पनिन्ना आणि दुसरी हन्ना. पनिन्नाला मुलं बाळ होती, हन्नाला मूल बाळ नव्हते, आणि म्हणून ती दुःखी, व्यथित स्त्री होती. हे एक धार्मिक कुटुंब होतं, कारण दरवर्षी शिलो या ठिकाणी पवित्र मंदिरामध्ये न चुकता ते परमेश्वराला अर्पण करण्यास, उपकार स्तुतीचा यज्ञ करण्यास जात असत. आणि हा जो एल्काना होता, त्याला त्याच्या पत्नीची, हन्नेची व्यथित अवस्था माहित होती, समजत होती. आणि म्हणून तो तिला नेहमी म्हणायचा की तू रडू नकोस, मी
तुला 10 पुत्रांपेक्षा श्रेष्ठ नाही का? इतकं त्याचं तिच्यावर प्रेम, इतकं त्याने आपल्या पत्नीला समजून घेतलं होतं. तिला तो धीर देत होता, धैर्य देत होता, हिंमत देत होता. परंतु हन्ना मात्र एवढं सगळं सुख, ऐश्वर्य, पतीचं प्रेम सगळं काही होतं, पण एक आयुष्याचा कोपरा मात्र रिकामा होता. काय होतं ते? परमेश्वराने तिची कूस बंद केली होती. स्तोत्र 127 आणि 3 वचन असं म्हणतं, संतती हे परमेश्वराने दिलेले धन आहे. मातृत्वाचा आशीर्वाद हा परमेश्वराकडून येतो, हा स्वर्गीय आशीर्वाद आहे. आणि ही संतती सगळ्या जगातल्या सुखांपेक्षा श्रेष्ठ सुख आहे, श्रेष्ठ धन आहे, श्रेष्ठ संपत्ती आहे, ज्याला कशाची तोड नाही. आणि हे केवळ एक माता समजू शकते. हा हन्नाचा दुखरा कोपरा होता की हे धन, परमेश्वराने मला सगळं धन दिलंय, माझ्या सवतीला लेकरं आहेत, मुलं बाळ आहे, सगळं आहे, घरात मुलं आहेत, पती प्रेम करतोय, सगळं आहे, धन संपत्ती सगळं. परमेश्वराच्या वचनात आम्ही आहोत, एक परमेश्वराच्या वचनाचं, त्याचं रक्ताचं कुंपण आमच्या भोवती आहे. पण देवा, माझी कूस का तू रिकामी ठेवलीस, हा प्रश्न तिच्या मनात सतत 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 येत आहे. आणि जेव्हा जेव्हा ती शिलो या परमेश्वराच्या मंदिरात त्याच्या चरणाजवळ जाते, ती रडून अश्रू गाळून एकच प्रश्न त्या परमेश्वराला विचारते की देवा, तू माझी कूस का रिकामी ठेवलीस? समाजामध्ये अशा स्त्रियांना वांज असा शब्द प्रयोग केला जातो, जो अतिशय मनाला टोचणारा शब्द आहे, अतिशय मनाला टोचणारा शब्द. तिच्या घरात तिची सवत पनींना तिला सतत टोमणे मारायची, हसायची की तुझ्याकडे नवऱ्याचं प्रेम आहे, पण मूल कुठे? मूल नाही म्हणून प्रेम आहे, असं पण असू शकेल, काहीतरी बोलत असेल. कारण आपल्याला माहिती आहे ह्या गोष्टी, स्त्रियांना माहिती आहे, स्त्रियांनी पाहिलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत. आजच्या समाजातही वांज स्त्रीला कटू शब्दांचा सामना करावा लागतो. पण ही हन्ना त्या परिस्थितीतही परमेश्वराच्या वचनापासून फिरलेली नाही. कधी कधी आपल्या जीवनामध्ये एक असा दुःखद भयानक कोपरा असतो ना, की अनेक वर्ष तेच परमेश्वराजवळ गाणं गाऊन ती व्यक्ती कंटाळून जाते आणि देवाला म्हणते की तूच का माझ्या जीवनात असा दोष लावलास, आणि परमेश्वराला आपण दोष देतो. पण हन्नेने तसं केलेलं दिसत नाही. मूल होण्याची आशा संपलेली आहे आणि त्या निराशेतही परमेश्वरावरील तिचा विश्वास स्ट्रॉंग आहे, प्रबळ आहे. आता या अध्यायामध्ये पुन्हा ती परमेश्वराच्या मंदिरी गेलेली आपणास दिसते. आणि वचन 11 मध्ये परमेश्वराच्या चरणाजवळ रडून रडून अश्रू गाळून ती परमेश्वराजवळ आपली मन, आपलं दुःख, आपली व्यथा मोकळी करते. आणि काय म्हणते पहा, ती म्हणाली, हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या ह्या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील, आपल्या दासीला विसरणार नाहीस, आपल्या दासीला पुत्र संतान, लक्षात ठेवा शब्द, आपल्या दासीला पुत्र संतान देशील तर. तिने परमेश्वराजवळ एक कमिटमेंट केलेली आहे. त्याच क्षणी तिने परमेश्वराला एक शब्द दिलेला आहे आणि तो शब्द आहे, तर त्याच्या आयुष्यभरासाठी
मी त्याला परमेश्वराला समर्पित करीन आणि त्याच्या डोक्यावर वस्त्रा फिरवणार नाही. देवाला धन्यवाद असो. जी माता दुखी आहे, अनेक वर्षापासून संतती प्राप्तीसाठी ती आतुरतेने वाट बघत आहे, तिचं मन खयाळ आहे, दुखी आहे, पीडेने त्रस्त आहे, परंतु परमेश्वराच्या विश्वासामध्ये ती स्ट्रॉंग आहे, सामर्थ्यशाली आहे आणि त्या परमेश्वराला ती म्हणते, तू मला पुत्र संतान दे आणि जे पुत्र मला होईल, जे संतान मला होईल, ते मी तुझ्या मंदिरी समर्पित करीन. नवसाने मिळालेलं मूल म्हणजे ते मिळणार आहे नाहीये तिला माहित नाहीये, हो की नाही. ती म्हणते तर दिलास तर, पण कुठेतरी तिच्या मनात त्या परमेश्वराविषयी प्रेम आणि श्रद्धा आणि विश्वास मात्र कायम आहे, कारण ती म्हणते मला पुत्र संतान दे आणि हे पुत्र मी काय करणार आहे, तुझ्या मंदिरामध्ये तुझ्या चरणाजवळ समर्पित करणार आहे. किती मोठा त्याग, किती मोठे हे शब्द, या शब्दांचं गांभीर्य आपण समजलं पाहिजे. ही साधी सुधी गोष्ट नाहीये. अनेक वर्षानंतर झालेलं बाळ आपण लगेच परमेश्वराला समर्पित करणार हा शब्द तिने दिला, म्हणजे कुठेतरी तिला माहित होतं की परमेश्वर मला पुत्र देणार आणि तो पुत्र दिल्यानंतर मी परमेश्वराची दासी, मी परमेश्वरावर अतूट विश्वास असणारी स्त्री त्याच्या चरणाजवळ ते देणार. तेवढी हिंमत, तेवढी पॉवर, तेवढं सामर्थ्य माझ्याकडे आहे आणि माझा देव मला नक्कीच फलप्राप्ती देणार आहे. माझा देव मला फलप्राप्ती देणार आहे. जेव्हा प्रियानो आपण आपल्या दुखीत अंतःकरणाने, आपण आपल्या व्यथेने परमेश्वराजवळ येतो, कळकळून प्रार्थना करतो, आपण आपलं मन त्याच्याजवळ मोकळं करतो, तेव्हा परमेश्वर त्या प्रार्थना ऐकतो. आणि स्तोत्र 34 आणि 18 मध्ये सांगितलेलं आहे, भग्न हृदयी लोकांच्या तो सन्निध असतो, अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो. पहा, हे वचन परमेश्वराने तिच्या जीवनामध्ये पूर्ण केलेलं आहे. जे अभिवचन त्याने आपल्या सर्वांना दिलेलं आहे, ते अभिवचन आज हन्नाच्या जीवनात तो पूर्ण करणार आहे. आणि त्यात म्हटलेलं आहे वचन 20, ह्या प्रकारे हन्ना गर्भवती झाली व दिवस पुरे होऊन तिला पुत्र झाला, हा परमेश्वराकडे मागितला असे म्हणून तिने त्याचे नाव शमूएल ठेवले. प्रभूची स्तुती असो. स्तोत्र 113 आणि 9व्या वचनामध्ये परमेश्वर म्हणत आहे, मी वांझ स्त्रीला गृहिणी करून आनंदी माता बनवतो. देवाला धन्यवाद असो. बघा काय सुंदर वचन दिलेलं आहे देवाने आपल्यासाठी. जे आपल्या लेकरासाठी वाट बघत आहेत ना, त्यांच्यासाठी हे वचन आहे की खचू नका, धीर सोडू नका, विश्वास डळमळू देऊ नका, कारण मी तुमचा परमेश्वर तुम्हाला वचन देतो की वांझ स्त्रीला गृहिणी करून आनंदी माता बनवी. आणि ते वचन हन्नाच्या जीवनामध्ये परमेश्वराने पूर्ण केलेलं आहे. हन्नाच्या जीवनामध्ये मत्ते 7:7 मध्ये म्हटलेलं आहे, येशू ख्रिस्त म्हणतो, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुमच्यासाठी आणले जाईल. नाही का? आणि उघडा म्हणजे काय? ठोठवा म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. प्रार्थना करा, प्रार्थना करायचं सोडू नका. या हन्नेसारखं आपण जीवन पाहिलं पाहिजे, जीवन जगलं पाहिजे. कारण कधी कधी आपण काय होतो, लगेच निराश होतो. संकटावर संकट येत गेली, दुःखावर दुःख येत गेलं की आपला विश्वास कोसळून जातो आणि आपण जगापासून दूर कुठेतरी एकटं राहण्याचा प्रयत्न करतो, समाजाला तोंड देण्यापासून दूर जातो. त्यांना परमेश्वर हे वचन देत आहे की धीर खचू देऊ नका,
धैर्य सोडू नका, मी तुमचा परमेश्वर, सामर्थ्यशाली देव, एल शाद्दाय, असाध्य गोष्ट साध्य करणारा, अशक्य गोष्ट शक्य करणारा परमेश्वर तुमच्या सोबत आहे. आणि म्हणून आज हन्ना तुमची भेट घेण्यासाठी आलेली आहे. प्रियांनो, हन्ना ही वांस होती आणि तिला शमुवेल झालेला आहे. याचे 2 अध्याय आपल्याला या पुस्तकामध्ये पाहावयास मिळतात. हन्नेच्या या कथेमध्ये तिसऱ्या वचनामध्ये एली याजक आणि त्याचे 2 पुत्र हफनी आणि फिनहास यांचा उल्लेख आलेला आहे. हा शास्त्रभाग वाचत असताना माझ्या मनामध्ये एक प्रश्न सारखा येत होता की हे हन्नाचं कॅरेक्टर आहे आणि इथे हे 3 नावं का आहेत. तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली. प्रियांनो, आपण जर पवित्र शास्त्राचं पूर्ण वाचन केलेलं असेल तर आपल्या लक्षात येईल की मिसर देशाच्या दास्यातून 430 वर्षाच्या दास्यातून इस्रायल लोकांना मोशेने कनान देशाकडे नेणारा 40 वर्षांचा रानातला प्रवास केलेला आहे. आणि कनान देशाच्या बॉर्डरवर ते आले. मोशेला कनान देशात जाता येणार नव्हते कारण त्याने परमेश्वराच्या आज्ञेचा भंग केलेला होता. आणि म्हणून मोशेची जबाबदारी, नेतृत्व यहोशवाकडे देण्यात आले. हा यहोशवा या सर्व इस्रायल लोकांना कनान देशात घेऊन गेला. तिथे ते राहिले. त्यांनी कनान देश हस्तगत केला. त्यावेळेस इस्रायल लोकांवर मोशेचं नेतृत्व नव्हतं, परंतु यहोशवा हा त्यांचा नेता होता. कोणताही ग्रुप, कोणताही गट, कोणताही समूह व्यवस्थित चालण्यासाठी त्यांना कंट्रोल करणारा एक व्यक्ती हवा असतो, एक नेता हवा असतो. जर नेता नसेल तर ती प्रजा, तो समूह सैरभैर असतो, जो तो आपल्या मनात येईल तसं वागत असतो. यहोशवाचा मृत्यू झाला 1375 ख्रिस्तपूर्व 1375 मध्ये. आणि त्यानंतर जवळजवळ 300-325 वर्षांचा जो काळ होता, त्या काळामध्ये इस्रायलला कोणीही नेता नव्हता. शास्त्राचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि वचन 11 ते 18 मध्ये सांगितलेलं आहे. प्रियांनो, जसं हन्ना लेकरांना जन्म देऊ शकत नव्हती, तिच्या उदरातून फळ येऊ शकत नव्हतं, तसंच मोशे नंतर इस्रायलची अवस्था होती. इस्रायल राष्ट्र नेत्याशिवाय सैरभैर झालेलं होतं. इस्रायल राष्ट्र त्यावेळेस कोणतंही फळ देत नव्हतं, कोणताही नेता जन्मास येत नव्हता. आणि तो काळ इस्रायलचा वांसपणाचा काळ असं म्हटलं जातं. विचार करा, वांसपणाचा काळ, जिथे फलप्राप्ती नाही. शास्त्रे याचा 2रा अध्याय आणि 11 ते 18 वचन मी वाचते, आपण बारकाईने ऐका. इस्रायल लोक परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करून बआल देवाची सेवा करू लागले. आपल्या पूर्वजांचा देव जो परमेश्वर, ज्याने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले, त्याचा त्यांनी त्याग केला व ते अन्य देवांच्या म्हणजे सभोवतालच्या राष्ट्रातील देवांच्या नादी लागून त्यांच्या चरणी लागले. आणि तेने करून त्यांनी परमेश्वराला चीड आणली. परमेश्वराचा त्याग करून त्यांनी बआल व अष्टारोत
यांची सेवा केली, दुसऱ्या देवतांची सेवा ते करू लागले. म्हणून इस्रायलावर परमेश्वराचा कोप भडकला. त्याने त्यांना लुटारूंच्या हाती दिले आणि लुटारूंनी त्यांना लुटले. परमेश्वराने त्यांना त्यांच्या सभोवतालच्या शत्रूंच्या हवाली केले, म्हणून त्यांचा आपल्या शत्रूंसमोर टिकाव लागला. हा जो काळ होता 300-325 वर्षांचा काळ, हा इस्रायलाचा वांसपणाचा काळ होता. कारण या काळामध्ये इस्रायल नैतिकदृष्ट्या, आध्यात्मिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, भौतिकदृष्ट्या खाली पडलेला होता. त्याची घसरण झाली होती. शमूएलाच्या पहिल्या अध्यायामध्ये 3ऱ्या वचनात एली आणि फिनहास हफनी यांचा उल्लेख आलेला आहे. एली हा याजक होता, त्याची ही 2 मुलं होती आणि हे दोन्ही मुलं भ्रष्ट होती, भ्रष्टाचार करत होती. आणि त्यामुळे इस्रायल या राष्ट्रापासून परमेश्वराने आपलं मुख फिरवलं. देवाची वाणी गायब झाली, सर्व काही निर्जीव झालं. परमेश्वराने त्यांच्याशी बोलणं सोडून दिलं आणि वेगवेगळे राजे म्हटलं दुसऱ्या देशातले राजे येऊन त्यांच्यावरती शासन करू लागले, त्यांना छळू लागले. इतकंच नाही तर 21व्या अध्यायात, शास्त्राचं पुस्तक याचा 21वा अध्याय आणि 25व्या वचनात म्हटलेलं आहे की त्यांना कोणीही राजा नव्हता, नेतृत्व नव्हतं आणि त्यांच्या मनात येईल तसं ते वागत होते. कोण? इस्रायल राष्ट्र. रूथच्या पुस्तकामध्ये 1ल्या वचनात म्हटलंय, शास्त्यांच्या आमदानीच्या काळात दुष्काळ होता. म्हणजे दुष्काळही पडला होता, पाऊस नाही, जमीन कोरडी पडलेली, जमिनीमध्ये उपज नाही. 350 वर्षांचा हा वांसपणाचा काळ. या काळामध्ये त्याच रूपकात्मक असणारी स्त्री म्हणजे हन्ना. इस्रायलचा जो वांसपणाचा काळ होता त्याचं प्रतिकात्मक रूप परमेश्वराने पहिले शमूएलाच्या पुस्तकात हन्नाच्या रूपात आपल्याला दाखवलेला आहे. म्हणून हन्नाचा इथे उल्लेख आहे. संबंध समजून घ्या. ज्या काळामध्ये लोक सैरावैरा इथे तिथे जात होते, अराजकता माजली होती, परमेश्वराच्या मंदिरात कोणी जात नव्हतं, परमेश्वराचं वचन कोणी ऐकत नव्हतं, भूमीला उपज नव्हता, धार्मिक जे नेते होते, जो याजक होता तो, त्याची मुलं भ्रष्टाचारी होते. आणि अशा परिस्थितीमध्ये एक स्त्री ती वांस असली तरी तिने परमेश्वरासमोर स्वतःचं मुख पाठ फिरवली नाही, तर त्या परिस्थितीमध्ये, त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ती परमेश्वराच्या विश्वासात सामर्थ्यशाली राहिली. ती परमेश्वराच्या विश्वासात मजबूत बळकट राहिली. तिचं लक्ष फक्त देवावर होतं आणि त्याच तिच्या त्या वृत्तीमुळे, त्या स्वभाव गुणामुळे परमेश्वराने तिला शमूएल रूपी फळ दिलं. कारण इस्रायलला देवाला दाखवायचं होतं की हा परमेश्वर वांस मातेला आनंदी गृहिणी करू शकतो, आनंदी माता करू शकतो. परमेश्वराला अशक्य असं काहीच नाही. किती सुंदर आहे त्या काळात, हो की नाही? त्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये घडलेली ही घटना. आता पुढची गोष्ट आहे. हन्ना हिला शमूएल झाला. शमूएल या शब्दाचा अर्थ आहे परमेश्वर ऐकतो. आता परमेश्वर हा जो आपला देव आहे याचं गणित खूप वेगळं आहे प्रियांनो. ते कोणालाही समजत नाही, तुम्हालाही नाही समजणार, मलाही समजणार नाही. आपल्या आकलन कक्षेच्या बाहेर असणारा असा हा आपला सामर्थ्यशाली पिता आहे. हा जो शमूएल आहे याचा जन्म होण्यासाठी परमेश्वराने हन्नाची निवड केली. हन्ना या शब्दाचा हिब्रू अर्थ आहे कृपा. त्या काळामध्ये
यहुदी लोकांमध्ये एक प्रथा होती की ते असं नामकरण करायचे आपल्या बाळांचं, लेकरांचं, की भविष्यामध्ये परमेश्वराची वाणी, परमेश्वराची भविष्यवाणी त्यांच्या जीवनातून प्रकट होईल. म्हणून त्या हन्नाचं नाव, तिचं नाव काय होतं हिब्रू भाषेमध्ये, त्याचा अर्थ कृपा. परमेश्वराकडून तिला कृपा प्राप्त होणार होती आणि ती कृपा म्हणजे शमूएल. सेम कृपा पावलेली स्त्री हा शब्द प्रयोग नव्या करारात आहे. लुकाच्या पुस्तकात 1 अध्याय 27 वचन कोणासाठी वापरलाय? मरियेसाठी. व्हेरी गुड. कृपा पावलेली स्त्री. देवदूत जेव्हा मरियेला दर्शन देतो आणि तिला म्हणतो, हे कृपा पावलेल्या स्त्री आहे. मरिया तर कुमारी होती, हो की नाही? प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म तिच्या उदरातून होणार होता. तिला धन, संपत्ती, गाडी, बंगला, घोडे वगैरे मिळणार होते का? नाही. मग कृपा पावलेली स्त्री का? आपण विचार करतो ना, कृपा मिळाली देवा, मला तुझी कृपा मिळाली, मला नवीन घर मिळालं, देवा तुझी कृपा मला मिळाली, मला चांगली नोकरी मिळाली. आपण तो विचार करतो. पण परमेश्वराचं आपल्याकडे पाहणं, निरखणं, आपली पडताळणी करणं हे वेगळं आहे. ही त्याची कृपा जी आहे ना, ती वेगळी होती. परमेश्वर म्हणतो, तुझ्या उदरात येण्यापूर्वी मी तुला ओळखतो. बरोबर आहे ना? प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराचं वचन आहे की तू ज्या मातेच्या उदरातून जन्म घेत आहेस, त्या उदरात येण्यापूर्वीपासून मी तुला ओळखतो आणि तुझ्या जीवनाचा हेतू, तुझ्या जीवनाची योजना मी कैक वर्षांपूर्वी योजून ठेवलेली आहे. परमेश्वर असा आपला मास्टर माइंड, सर्व सामर्थ्यशाली पिता. येशू ख्रिस्ताचा जन्म मरियेच्या पोटी होणार होता, ही गोष्ट उत्पत्तीच्या 3 अध्यायातील 15व्या वचनामध्ये परमेश्वराने ऑलरेडी डिक्लेअर केली होती की नाही? अनेक वर्षांपूर्वीच देवाने ठरवलं. प्रियांनो, परमेश्वराच्या योजनेपुढे आपलं काही चालत नाही आणि त्याची योजना पूर्ण करण्यासाठी तो अशा व्यक्तींची निवड करतो आणि त्या व्यक्तींची निवड जी केलेली असते त्याला म्हणतात परमेश्वराने केलेली कृपा. बघा, शब्द नीट ऐका. परमेश्वराची जी दिव्य दैवी योजना आहे, त्या दैवी योजनेमध्ये आपला होणारा सहभाग, आपलं होणारं कॉन्ट्रीब्युशन, योगदान म्हणजे परमेश्वराने आपल्यावर केलेली कृपा. कारण आपण पात्र नसताना, त्या लायक नसताना त्याने आपली निवड केली, म्हणजेच त्याने आपल्यावर कृपा केली. जसं प्रभू येशू ख्रिस्त या जगात येणार होता आणि त्याने कुमारी मरियेची निवड केली. का? त्याने मरियेचं जीवन पाहिलं. ती जरी गरीब होती, ती जरी व्यथित होती, पीडित होती, तरी ती प्रार्थनाशील होती आणि त्या प्रार्थनेने तिला काय केलं होतं? पॉवरफुल, सामर्थ्यशाली. आणि म्हणून परमेश्वराने तिची निवड केली. हन्ना वांस होती, परमेश्वराने तिची निवड केली. किती विचित्र असं गणित आहे. का? तर हन्नाची प्रार्थना, तिचं ते जीवन, परमेश्वरापुढे काकुळती विनवणी करणं, परमेश्वरावरील विश्वास कधीही ठळू न देणं, परमेश्वराला कधीही कोणत्याही प्रकारचा दोष न देणं, हे परमेश्वराने पाहिलं आणि तिची निवड केली. हा जो शमूएल आहे, या शमूएलाने हन्नाचं जे वंध्यत्व होतं ते दूर केलं. तसंच या शमूएलाने इस्रायलचं वंध्यत्व सुद्धा दूर केलं. कारण हा जो शमूएल आहे, हाच नंतर इस्रायलचा शास्ता झाला, याजक झाला. इस्रायलचं नेतृत्व त्याच्याकडे आलं. इस्रायल राष्ट्राला त्याने कंट्रोलमध्ये घेतलं. इस्रायल राष्ट्राला मार्गदर्शक धर्मगुरू तो झाला.
फलिस्त्यांपासून इस्रायलचा त्याने बचाव केला. आपल्या प्रार्थनेद्वारे त्याने इस्रायल राष्ट्राला पुन्हा एकत्रित केलं. आणि हा शमूएल म्हणजे त्या वंध्यत्वामध्ये आलेलं फळ जे एका मातेने त्या राष्ट्राला दिलं. हन्नाने स्वतःच्या जीवनातलं वंध्यत्व संपवलं असं नाही, तर तिने संपूर्ण इस्रायल राष्ट्राचं वंध्यत्व संपवलेलं आहे. किती सुंदर. एक माता अशा लेकराला जन्म देऊ शकते जो लेकरू त्या कुटुंबासाठीच नाही, त्या मंडळीसाठीच नाही, तर संपूर्ण राष्ट्राला बदलू शकतो, संपूर्ण राष्ट्राचं नेतृत्व करू शकतो. साराय वांस होती आणि तिला कोण झाला? इसहाक. कारण परमेश्वराने अब्राहमाला जे वचन दिलं होतं, तुझं राष्ट्र मी काय करेन? ताऱ्यांसारखं, वाळूसारखं मोठं करेन. मग तो राष्ट्र निर्माण करायला पुत्र हवा ना. देवाने दिला वांसपणात, तिचं वंध्यत्व नष्ट केलं. साराचा पुत्र हा त्या राष्ट्राचा नायक झाला, इस्रायल राष्ट्राचा. त्यानंतर रिबेका, ती वांस होती की नाही? तिच्यापासून याकोब पासून त्याला परमेश्वराने नाव दिले इस्रायल. राहेल, ती वांस होती. तिच्या पोटी योसेफ आला, जो मिस्र देशाचा शास्त्र झाला. म्हणजे पहा तुम्ही परमेश्वराची योजना एका स्त्रीच्या प्रती कशी आहे, आणि ती स्त्री त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या कार्यामध्ये किती महत्वपूर्ण भूमिका बजावते. मानोहाची पत्नी, जिचं नाव दिलेलं नाहीये, ती पण वांस होती. तिला कोण झाला? शमशोन, इस्रायलचा शास्त्र. मरियेची नातलग कोण? अलिशिबा, ती पण वांस होती. तिला कोण झाला? बाप्तिस्मा करणारा योहान. येशू ख्रिस्ताच्या आधी तो आला, त्याचा निरोप्या बनून, आणि येशू ख्रिस्ताची वाट मोकळी केली त्याने. म्हणजे एक माता जी बाळाला जन्म देते, ती माता एक राष्ट्रासाठी नेता देते, राष्ट्रासाठी नेता देते. आणि म्हणून हन्ना म्हणजे कृपा पावलेली स्त्री अशी ती आहे. प्रियानो, तुम्ही आणि मी, आपण देखील हन्नाच आहोत, कृपा पावलेल्या स्त्रिया. का? कारण वी आर बॉर्न इन क्राइस्ट. आपला जन्म कोणामध्ये आहे? येशू ख्रिस्तामध्ये. आपलं जगणं कोणामध्ये आहे? येशू ख्रिस्तामध्ये. आपला विश्वास कोणामध्ये आहे? येशू ख्रिस्तामध्ये. म्हणजे तुम्ही आणि मी हन्ना आहोत. हन्ना म्हणजे कृपा पावलेली स्त्री. तुम्ही आणि मी कृपा पावलेल्या स्त्रिया आहोत. मग जसं त्या काळामध्ये इस्रायल याचा वांसपणा दूर करण्यासाठी शमूएलाचा परमेश्वराने उपयोग केला, आणि त्याद्वारे शमूएलाने काय केलं? हन्नाचं वंध्यत्व दूर केलं, इस्रायल राष्ट्राचं वंध्यत्व दूर केलं. आणि आज या वर्तमान स्थितीत आपला समाज, आपलं जग कसं आहे? सुरक्षित आहात तुम्ही? तुमची लेकरं सुरक्षित आहेत या जगात? आज त्या काळात इस्रायलची जी परिस्थिती होती, ती परिस्थिती पुन्हा उद्भवलेली आहे. सगळे लोक लहानांपासून मोठ्यांपर्यंत मोबाईलच्या अधिपत्याखाली आहेत. सकाळ, संध्याकाळ, दुपार, थोडंसं वेळ मिळाला, जेव्हा वेळ मिळेल पहिला मोबाईल चेक करणार. सकाळी उठल्यानंतर पहिला मोबाईल चार्जिंग करायला, देवाचं नाव बाजूला राहिलं, पहिला मोबाईल चार्ज आहे का ते बघणार. धार्मिक दृष्ट्या किती स्ट्रॉंग आहे आपला समाज, आत्मिक दृष्ट्या किती उन्नत, किती बळकट झालेला आपला समाज. विचार करा, सांगा मला.
आजही या समाजामध्ये नैतिक अधपतन होत आहे. भ्रष्टाचार, लाचलुचपत, चोरी, व्यसनाधीनता, बऱ्याच गोष्टी आपल्याला दिसून येत आहेत. आजची माता ही बाहेर जाऊन, घराबाहेर जाऊन, कुटुंबाबाहेर जाऊन व्यवसाय करते, नोकरी करते. ती काळाची गरज आहे, ती गरज आहे. परंतु आपल्या लेकरांना आपण जगिक शिक्षण देण्यासाठी 10वी 12वी त्याच्या पुढचं अजून शिक्षण देण्यासाठी अमाप पैसा खर्च करतो की नाही? मोठे मोठे क्लासेस शोधतो, हो की नाही? तेवढीच तळमळ, तेवढंच जे आपण त्या जगिक जीवनासाठी करत आहोत ते आज नैतिक जीवन सुधारण्यासाठी, ख्रिस्ताच्या वचनात वाढण्यासाठी आपण करत आहोत का? कारण जरी जगिक जीवन हे आवश्यक असलंच तरी देखील ख्रिस्ती जीवनाकडे आपल्याला पाठ फिरवता येणार नाही. त्याचं गांभीर्य, त्याचं गंभीरता आपल्याला समजून घेतली पाहिजे. आज इस्रायलला शमूएलाच्या रूपामध्ये एक नेता मिळाला, कारण त्याच्या आईने त्याला परमेश्वराच्या मंदिरात समर्पित केलं होतं. समर्पण. मरियेला कृपा पावलेली स्त्री म्हटलेलं आहे, कारण त्या मरियेने देवाचा पुत्र वधस्तंभावरती जाताना पाहिलाय, समर्पण करून टाकलेलं आहे की तू देवाचा पुत्र आहे, जे तुझं काम आहे ते तू कर. मी असं म्हणत नाही की आपण आपल्या पुत्रांना पालखी सेवेला पाठवावं किंवा इथे किंवा देवाच्या मंदिरात समर्पित करा. फक्त एवढंच आहे की देवाच्या वचनात त्यांना मजबूत आणि स्ट्रॉंग करा. ती आजची गरज आहे. आणि हे जे समाजाचं उपाध्यत्व आहे ते दूर करण्यासाठी तुम्ही आणि मी प्रेयरफुल आणि पॉवरफुल राहायला पाहिजे. मुलांकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे प्रत्येक गोष्ट. असं नाहीये की हे घे बाबा, पैसे घे इकडे जा, पैसे घे तिकडे जा. नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने, त्या सर्व सामर्थ्यशाली परमेश्वराने आज एका विशिष्ट कारणासाठी तुमची आणि माझी निवड केली आहे. एक ख्रिस्ती माता म्हणून त्यांनी तुम्हाला आणि मला इथे ठेवलेलं आहे. त्याचं कारण आहे की त्याची आपल्याकडून काही योजना आहे, काही उद्देश आहे. सुसान्ना वेस्ली माहितीये तुम्हाला? आज आपण मेथडिस्ट चर्च मध्ये उभे आहोत आणि या मेथडिस्टचा जो संस्थापक आहे तो जॉन वेस्ली, सुसान्ना वेस्ली यांचा मुलगा. त्या काळामध्ये इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली होती. उद्योगधंदे वाढीस लागले होते. ऐश आरामी जीवन जगणं, लक्झुरियस लाईफ जगणं याच्यामध्ये सगळे व्यस्त होते. कामगार आणि मालक यांच्यातली दरी वाढत चालली होती, शोषण होत होतं आणि त्याचप्रमाणे नोकर असा एक वेगळा भाग तयार झाला होता. समाजाचं नैतिक अधपतन होत होतं. त्या काळामध्ये जॉन वेस्ली यांनी संपूर्ण इंग्लंड पछाडून काढलं आणि जागोजागी ख्रिस्ताचा झेंडा रोवला आणि त्यामुळे त्या ठिकाणी इंग्लंडमध्ये एक धार्मिक चळवळ उभी राहिली. आणि तो जो आहे जॉन वेस्ली, तो फक्त इंग्लंडचा नाही तर संपूर्ण जगामध्ये मेथडिस्टचा संस्थापक ठरला. जगामध्ये चर्च उभं केलं त्याने, जगामध्ये त्याने ख्रिस्त गाजवला. आणि हे केवळ आणि केवळ कोणामुळे? सुसान्ना वेस्ली याच्यामुळे. का? सुसान्ना वेस्ली यांना 19 मुलं होती, त्यातली 10 मुलं मृत्युमुखी पडली होती, पण जी जिवंत होती ना त्यासाठी ती रोज गुडघ्यावर बसून त्यांच्या डोक्यावर हात ठेवून 2-2 तास प्रत्येक मुलासाठी ती प्रार्थना करायची. देवाला मागणं करायची की माझ्या मुलांना तुझ्या रक्ताचं कुंपण लाभू दे, माझ्या मुलांना तुझ्या वचनामध्ये वाढू दे. मला काही नको, मला धन नको, संपत्ती नको. तेच जॉन वेस्ली आपल्या भाषणामध्ये म्हणतात की इंग्लंडच्या धर्मगुरूंनी मला ख्रिस्त नाही शिकवला, तर मला ख्रिस्त माझ्या आईने शिकवला. आज तो ख्रिस्त आपल्या लेकरांना कोणाला शिकवायचा? तुम्हाला आणि मला.
तो ख्रिस्त शिकवायचा आहे, त्या ख्रिस्तामध्ये आपल्याला वाढवायचं आहे लेकरांना. आणि म्हणूनच दरवर्षी हा मायवार आपण म्हणतो ना, साजरा करतोय. काही जण म्हणतात रोज आपल्या आईविषयी कृतज्ञता व्यक्त करायलाच पाहिजे. आईविषयी कृतज्ञता आपण व्यक्त करायलाच हवी. पण आपल्या मातांनी आपल्या मुलांना इतकं सुंदर परमेश्वराच्या वचनात वाढवलं पाहिजे की या जगामध्ये जाऊन त्यांनी तो ख्रिस्त त्यांच्या जीवनातून प्रकट केला पाहिजे. आणि हा जो ख्रिस्त जेव्हा त्यांच्या जीवनातून प्रकट होईल तेव्हा तो लेकरू, ते मूल जगासाठी आशीर्वाद बनेल. बी अ ब्लेसिंग फॉर द वर्ल्ड. जगासाठी आशीर्वाद बनलो पाहिजे. हीच तर देवाची आणि ख्रिस्ताची आमच्यामध्ये इच्छा आहे, हो की नाही? जगासाठी आशीर्वाद बनलं पाहिजे. तुम्ही आणि मी देवाने निर्माण केलेलं एक पात्र आहोत. पात्र म्हणजे भांड. परंतु ते पात्र रिकामं नाहीये. दावीद काय म्हणतो? माझं पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. कशाने? देवाच्या कृपेने, त्याच्या प्रीतीने, त्याच्या दयेने, वचनाच्या सामर्थ्याने. आणि हेच पात्र काय करणार आहे? आपल्या लेकरांना जगासाठी आशीर्वाद म्हणून तयार करणार आहेत. आणि हेच लेकरू जेव्हा जगात जाणार तेव्हा ख्रिस्ताला परिधान करणार आहे आणि जगासाठी आशीर्वाद बनणार आहे. आणि म्हणून मुलांनो, तुमची पण जबाबदारी लक्षात ठेवा. अनुवाद याचा 27वा अध्याय आणि 16व्या वचनात परमेश्वर म्हणतो, जो आपल्या आई वडिलांना गलिच्छ लेखतो, तुच्छ लेखतो, तो शापित आहे. भयानक वचन, गंभीर्याचा इशारा आहे. जो आपल्या आई वडिलांना तुच्छ लेखतो तो शापित आहे. म्हणजे आई वडील तुम्हाला जर काही शिकवण देत आहेत तर ती समजून घ्या, ती पाळायला शिका. कारण शापित जीवन हे नरकाकडे नेणार आहे. या उलट तो म्हणतो, निर्गमाचं पुस्तक 20वा अध्याय आणि 12वं वचन, आपली 5वी आज्ञा, मुला आपल्या आई वडिलांचा सन्मान कर, कारण जो देश तुझा देव परमेश्वर तुला देऊ पाहत आहे त्यात तू चिरकाळ राहशील. हे वचन मुलांसाठी, लहान मुलांसाठी नाही, ज्यांना ज्यांना आई वडील आहेत. मला आई वडील आहेत, जे वयस्कर आहेत त्यांचे आई वडील आता हयात असतील, त्या प्रत्येकासाठी हे वचन आहे. फक्त आपल्या शाळा, आपलं कुटुंब, आपली लेकरं मुलांना सांभाळत बसू नका. त्या पलीकडे जाऊन विचार करा. कारण तुमचा जन्म, तुमचं इकडचं येणं हे केवळ तुमच्या कुटुंबासाठी नाही, केवळ तुमच्या मंडळीसाठी नाही, तर संपूर्ण जगासाठी आहे. ख्रिस्ती लेकरू संपूर्ण जगामध्ये ख्रिस्ताचा ध्वज घेऊन निर्वत केला पाहिजे. त्यामागची संकल्पना समजून घ्या. आताचा जो समाज आहे तो समजून घ्या. सैतानी डावपेच खूप जोरात चालू आहे. युद्ध परिस्थिती आहे. वाईट गोष्टींचा मोह खूप आहे. लेकरांना सांभाळा, त्यांची काळजी घ्या, त्यांच्याकडे विशेष आध्यात्मिक उन्नतीसाठी झाला. प्रभूमध्ये श्रम करा, म्हणजे तुमचं जीवन त्या हन्नासारखं आशीर्वादित होणार आहे. आणि जसं हन्नेला एक आदर्श माता म्हणून या पवित्र शास्त्रामध्ये युगानुयुगीचं स्थान मिळालेलं आहे, तसं एक आदर्श माता म्हणून मला, तुम्हाला एक आदर्श मुलगा, एक आदर्श कन्या म्हणून तुम्हाला त्या स्वर्गीय जीवनात युगानुयुग स्थान मिळायला पाहिजेच. या सुंदरशा वचनासाठी आपण देवाला धन्यवाद देऊया. आणि आज या मायवारच्या निमित्ताने आपण परमेश्वराला खरंच त्याचे उपकार मानूया की पुन्हा एकदा त्याने आम्हाला आमच्या कर्तव्याची जाणीव करून दिलेली आहे. आणि पुन्हा आम्ही या मायवारच्या निमित्ताने एक प्रण करणार आहोत की प्रभू, तुझ्याच वचनात, तुझ्याच जवळ आम्ही आमची लेकरं समर्पित केलेली आहेत आणि त्यासाठी आमची तयारी जोरदार सुरू आहे. आपण प्रार्थना करूया.
पवित्र पवित्र अत्यंत थोर माझ्या सेनाधीश परमेश्वरा, तुझ्या नावाला मान महिमा आणि गौरव असो. प्रभू, हे वचन तू आमच्या जीवनात आशीर्वादित केलेलं आहेस आणि या वचनाद्वारे हन्नेद्वारे तू आमची पुन्हा भेट घेतली आहेस. आमच्या जीवनातलं कर्तव्य, आम्ही काय करायला हवं, आमच्या जीवनाचा उद्देश तू पुन्हा आम्हाला प्रकट केला आहेस. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. देवप्पा, इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणाचा ताबा घे प्रभू, आणि स्वर्गीय राज्यासाठी आपलं कुटुंब, आपली मंडळी, आपला समाज कसा तयार होईल यासाठी प्रत्येकाने ज्याची त्याची जबाबदारी जाणावी आणि ती पूर्ण करावी, यासाठी त्यांना तू प्रार्थनाशील मन दे प्रभू. त्यांना विश्वास दे, त्यांना धैर्य दे, त्यांना दृढ कर प्रभू, आणि तुझा गौरव या सर्व जगात होऊ दे. धन्य थोर आमचा प्रभू येशू ख्रिस्त, आमचा तारक, ज्याने वधस्तंभावर आमच्यासाठी स्वतःचे प्राण दिले, त्या येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ सर्वोच्च अतुलनीय नावामध्ये ही प्रार्थना सादर करते, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन.